भाजपला सध्या वेगळाच माज आलाय। रामाच्या तिजोरीला लुटली जात असताना शांतपणे बघू शकतं तिथे सोनम वांगचुक यांच्या आंदोलनानं काय फरक पडणार। राज ठाकरेंची बोचरी टीका, नीट प्रकरणी पंतप्रधानांनी लक्ष घालण्याची विनंती। माझी प्रकृती फारशी चांगली नाही पण खूप वाईटही नाही। मला उपोषण सोडण्यास सांगण्यापेक्षा सर्वांनी 20 जुलैच्या मोर्चामध्ये सहभागी व्हा। संसदेकडे शांततापूर्ण मोर्चा काढा। उपोषणाच्या 19व्या दिवशी सोनम वांगचुक यांचं आवाहन। सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावली, उपोषणाकडे सरकारचं दुर्लक्ष। प्रत्येक नागरिकाचं जीवन मौल्यवान, त्याचं संरक्षण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणं सरकारची जबाबदारी। दिल्ली हायकोर्टाची टिप्पणी। तटकरे पटेलांच्या फडणवीसांसोबतच्या भेटीवर सुनेत्रा पवार अनभिज्ञ। पार्थ पवारांनीही भेटीची कल्पना नव्हती। कोर कमिटीच्या बैठकीमध्ये तटकरेंनी भेटीचं कारण सांगितलं। सूत्रांची माहिती, 14 तारखेला रात्री उशिरा तटकरे पटेलांनी फडणवीसांची भेट घेतली। आम्ही सुनेत्रा पवारांना सगळ्या गोष्टी सांगतो। पक्षामध्ये कुठलाही गैरसमज नाही। मुख्यमंत्र्यांसोबत राजकीय भेट नव्हती। मतदारसंघातील कामासंदर्भात चर्चा। वर्षा बंगल्यावरील बैठकीवर सुनील तटकरेंचं स्पष्टीकरण। प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे दोघेही कपटी नेते। सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदाला आव्हान देण्याचा कट असू शकतो, त्यांना जेवढं लवकर कळेल तेवढं चांगलं। अंजली दमानी यांचा इशारा। एमपीएससी ऑनलाईन परीक्षा तातडीनं लागू होणार नाही। संगणक आधारित परीक्षा प्रणाली ऑगस्ट 2027 पासून लागू करा। प्रशासन आणि विद्यार्थी संघटनांच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश। रामरक्षा आंदोलनासाठी संजय राऊतांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। रामभक्त म्हणून नागपुरातील कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं निमंत्रण। आरएसएसलाही सहभागी होण्याचं आवाहन। विठ्ठल मंदिरात मंत्री गुलाबराव पाटलांना थेट प्रवेश। सुधीर मुनगंटीवार मात्र वेटिंगवर। जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन आलो तरी रांगेमध्ये उभं राहायला लावलं। मंदिर प्रशासनावर मुनगंटीवारांचा संताप। महायुतीमध्ये सरकारी बंगल्यांवरून मोठी चढाओढ। बंगल्याच्या ऐवजी फ्लॅट मिळाल्यामुळे उपसभापती सचिन अहिरांची नाराजी। सुरुवातीला रायगड बंगला मिळावा म्हणून अहिरांचा प्रयत्न, मात्र रवींद्र चव्हाणांकडून रायगड बंगल्याचा वापर। जळगावमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या बॅनरवर शरद पवारांचा फोटो लावण्यासाठी शरद पवारांची परवानगी। संजय पवार यांचा दावा। संजय पवारांनी काही दिवसांपूर्वी घेतली शरद पवारांची भेट। श्रीकृष्ण मुस्लिम होते, 5 वेळा नमाज पठण करत होते। मौलाना जर्जिश अन्सारींचं वादग्रस्त वक्तव्य। श्रीकृष्णानं मुस्लिम धर्माचा प्रसार केल्याचाही दावा। हिंदू संघटना आक्रमक, मौलवीला अटक करण्याची मागणी। आता डेडलाईन नाही, पाणी द्या। रखडलेल्या पाणी योजनेवरून मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं तर पाईपलाईनसाठीच्या खड्ड्यांमुळे अपघात झाल्यास खपवून घेणार नाही, फडणवीसांचा इशारा। एफडीएकडून नागरिकांसाठी सर्वात सोपी तक्रार निवारण सुविधा सुरू। लेखी तक्रार न करता फक्त बोलून आपली तक्रार थेट नोंदवता येणार। भेसळयुक्त निकृष्ट अन्नपदार्थांच्या तक्रारीसाठी आधुनिक डिजिटल पद्धत। सोलापुरातील मुख्याध्यापकाचा शासनाला फसवल्याचा व्हिडिओ व्हायरल। शाळेतील शिपायाची बोगस मान्यता घेत फसवल्याची व्हिडिओद्वारे कबुली। चौकशी करून कारवाई करण्याची महाराष्ट्र शिक्षक सेनेची मागणी। धाराशिव जिल्ह्यातील बोगस बियाणे आणि खताचा मुद्दा तापला। गळ्यामध्ये नोटांच्या बंडलांचा हार घालून शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या। 2 शेतकऱ्यांना मिळालेल्या नुकसान भरपाईच्या माळा गळ्यात घातल्या। अर्नाळा समुद्रात 4 अल्पवयीन मुलं बुडाली। दोघांना वाचवण्यात यश, तर 2 मुलांचा बचाव पथकाकडून शोध सुरू। समुद्राला आलेल्या लाटांच्या तडाख्यामध्ये दोन्ही मुलं वाहून गेली। पुढील 4 दिवस पुण्यामध्ये हलक्या पावसाची शक्यता। कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात तुरळक ठिकाणीही पावसाचा अंदाज। ढगाळ वातावरण राहणार। वर्धा शहरालगतच्या शिवारामध्ये अल्पवयीन मुलीची दगडानं ठेचून हत्या। मुलीवर अत्याचार करून हत्या केल्याचा संशय। आई वडील घरी परतल्यानंतर घटना उघडकीस। पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू।